सर तुमचं नाव घेऊ सांगा. माझं नाव राजाराम उत्रेश्वर शिंदे. अच्छा, कुठले राहणार खंडाळा, हां. तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. अच्छा अच्छा. आता सर तुमच्याकडं हळदीचं खूप उत्पादन पाहिलं मी. हो हो. तर हळदीत शेतकरी खुश आहे का? लय खुश लय खुश लय खुश अच्छा, लय अच्छा. खुश. तरी- आज आता माझ्याकडे 6 एकर जमीन आहे. हां. हो. तर 4 एकरात हळद आहे. 4 एकरात 4 एकरात हळद आहे. तर 4 एकराचं उत्पन्न किती आहे तुमचं? आता जरा ना 4 लाखाच्या आत साधारण जर हळद आली तर 4 लाखाच्या आत एकरी उत्पन्न होत नाही. 4 एकरातलं 16 लाख रुपये उत्पन्न होते. अच्छा अच्छा, 16 लाख. साधारण मध्ये जर याच्यापेक्षा जर उच्च दर्जाची व्यवस्था जर जास्त केली, आज आता मग 71चं वय आहे. 71 71चं वय. आता मुलं करतात, जर तुम्ही आपसोई केल्या गेली तिची वेळेच्या वेळ जर पाणी दिली बरं. तर ती तुम्ही काळाच्या ओघात असा भाव असा पैसा कधी बघितला होता शेतकऱ्याला? जेव्हापासून जन्म झाला आणि जेव्हापासून कळतो बापाच्या राजकारणात जे कार्य चालू होतं त्या कार्यात पण असा पैसा दिसला नाही. मग आता तुम्हाला महाराष्ट्र जनतेला काय सांगायचं की बाबा शेती परवडते की घाट्याचा सौदा आहे? जो व्यक्ती मूर्ख आहे, कष्ट करत नाही, त्याला शेती परवडणार नाही आणि परवडतही बी नाही. अच्छा अच्छा. ज्याला स्वतः कष्ट करायचे त्याला शेतीसारखं स्वयंपूर्ण साधन कोणतंच नाही. त्याच्यासारखा उच्च दर्जाची व्यक्ती कुठेच मिळणार नाही. कारण की स्वतःची मालकी आहे त्याची. तो कोणाच्या परक्याच्या ताब्यात नाही. स्वतः मालक आहे, स्वतः करू शकते. कष्ट करणे आणि फळ घेणे याच्या व्यतिरिक्त त्याला काही गरज नाही कशाची. अच्छा मित्रांनो, पहा बघा, आता शेतकऱ्याचं खूप मनोगत तुम्ही ऐकलं, स्वतः ऐकलं. आणि इकडचा शेतकरी खूप खुश आहे. आणि मी शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही नवीन पारंपरिक शेतीचे विषय सोडून द्या आणि नवीन उत्पादनाकडे लक्ष भर द्या. हीच विनंती, बदल करा, हीच विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.